ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. सॉरी, उन्हातून आल्यामुळे थोडंसं डोकं दुखायला लागलेलं होतं आणि ही कविता अचानकपणे आठवायला लागली. सौमित्र यांची ही कविता दर उन्हाळ्यात मनात येते. दरवर्षी उन्हाळा हा जरा जास्तच गरम वाटतो. फेब्रुवारी महिना सरून मार्च महिना सुरू झाल्यावर सूर्य आपल्या शेजारीच येऊन बसल्यासारखा वाटायला लागतो. त्यामुळे ऊन जरा जास्तच वाटू लागतं. मात्र हे ऊन फक्त वाटत नाही तर प्रत्यक्षातही तसं वागतंय. नमस्कार, मी श्रीरंग खरे. उन्हाचा उन्हाळ्याचा आपल्यावर काय परिणाम होतो हे आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. मात्र हेच ऊन आपल्या देशासाठी देखील आर्थिकदृष्ट्या घातक आहे असं म्हटलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही बाब समजून घेण्यासाठी सॅटेलाईटच्या मदतीनं जगाचा हीट मॅप बघूया. यामध्ये भारत देश कसा दिसतोय ते नक्की पहा. भारतातील बहुतांश भागातील तापमान 36 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या घरात आहे. सौदी अरेबिया, ओमान, सुदान, आफ्रिकेतील देशांपेक्षाही भारतात उष्णता जास्त आहे. वाढती उष्णता हा संपूर्ण भारताला भेडसावणारा प्रश्न आहे आणि सध्या तर सुरुवात आहे. सूर्याने अतिरेकी हल्ला करायला आताशी सुरुवात केली. 2024 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 2025 साली हा रेकॉर्ड मोडायचाच असा निश्चय सूर्याने केलेला आहे आणि त्यासाठी त्याने कामाला देखील सुरुवात केलेली आहे. उष्णतेचे रेकॉर्ड मोडण्यासोबतच या भीषण गरमीनं भारताला भिकारी बनवण्याचा देखील कट रचलेला आहे. ऐकताना थोडं विचित्र वाटेल, मात्र भारतात आजही 75% जनता ही कष्टकरी जनता आहे. या जनतेला रस्त्यावर उतरल्याशिवाय काम करता येत नाही किंवा कामाचं ठिकाण गाठता येत नाही. यामध्ये शेतकरी, मजूर, सर्वसामान्य कर्मचारी, डिलिव्हरी बॉयज, फेरीवाले अशा अनेकांचा समावेश आहे. या सर्वांना भीषण उन्हाचा त्रास झेलत काम करण्याशिवाय पर्याय नसतो. या सर्वांवर बहुतांश भारत देश अवलंबून आहे. उन्हामुळे या सर्वांची उत्पादन क्षमता 10% कमी होत असते. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे थकवा जाणवतो. सोबतच मानसिक आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत असतो. वाढत्या उष्णतेचा परिणाम हा शेतीवर देखील होत असतो. उन्हामुळे बाष्पीभवन जास्त होतं, ज्यामुळे पाण्याचं संकट निर्माण होऊ शकतं. यामुळे अनेकदा आर्थिक नुकसान देखील होत असतं. मॅकेन्झीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं होतं की 20 कोटी लोक या उष्णतेमुळे बाधित होऊ शकतात. या भयंकर उष्णतेमुळे कार्यक्षमतेवर होणारा परिणाम GDPच्या 2.5 ते 4.5% जाऊ शकतो. या उष्णतेमुळे होणारं नुकसान कमी करण्यात आपण सर्व यशस्वी झालो तर उत्पादन क्षमता देखील वाढेल आणि त्याचा सकारात्मक आर्थिक परिणाम देखील बघायला मिळू शकेल. यामुळे केंद्र सरकारकडे इतर योजनांवर खर्च करण्यासाठी अधिकचा पैसा हाती राहण्याची शक्यता आहे. मात्र आपले सूर्यदेव त्रास देण्यात कोणताही भेदभाव करत नाही. ज्याच्या डोक्यावर छप्पर नाही त्या सगळ्यांना तो तडाखा देतो. मग ती व्यक्ती 1 मिनिटासाठी उघड्यावर असो अथवा 1 तासासाठी. यापासून बचावासाठी ACचा मार्ग स्वीकारला होतो. हा AC थंडावा देत असला तरी तो प्रत्यक्षात सूर्याचा छुपा मित्र आहे, जो भविष्यात तुम्हालाच छळणार आहे. का माहिती आहे? कारण ACमुळे उष्णता कमी होत नाही तर ती अधिक वाढते. त्याचं लॉजिक पण तुम्हाला सांगतो. ACसाठी जास्त वीज लागते आणि वीज निर्मितीसाठी आजही आपल्या देशात कोळसा जाळावा लागतो. ACसाठी विजेची मागणी वाढते, त्यासाठी कोळसा जास्त जाळावा लागतो आणि त्यातून अधिक उष्णता निर्माण होते. भारतामध्ये 100 पैकी 24 घरांमध्ये AC आहेत. अमेरिकेमध्ये 100 पैकी 85 घरात, तर चीनच्या शहरी भागातील प्रत्येक घरात AC आहे. 2050 पर्यंत अशी स्थिती राहिली तर भारतातील ACसाठीच्या विजेची गरज आफ्रिकेच्या एकूण विजेच्या मागणी एवढी झालेली असेल. आपण महाराष्ट्राची स्थिती काय आहे ते पण समजून घेऊया. महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती ही लक्षणीयरित्या वेगळी आहे. किनारपट्टी भागात हवेत आर्द्रता असते, त्यामुळे प्रत्यक्ष उष्णतेपेक्षा भासणारा उकाडा हा अधिक असतो. मराठवाडा आणि विदर्भातील तापमान हे जास्त असतं आणि तिथलं हवामान कोरडं असल्यानं उष्णतेचा चटका हा भयंकर असतो.
फेब्रुवारी 2025 हा आजवरचा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी महिना ठरलेला आहे. हीट वेव्हचा सोप्या भाषेत अर्थ समजावून सांगायचा झाल्यास विशिष्ट परिस्थितीमुळे उष्णतेचा निचरा होण्यास कोणताही मार्ग नसतो. उष्णता एका बंदिस्त खोलीत बंद झाल्याप्रमाणे त्या भागामध्येच अडकून राहते. हीट वेव्ह ही तेव्हाच घोषित होते जेव्हा किनारपट्टी भागामध्ये तापमान 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं आणि विदर्भ मराठवाड्यात हे तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. शहरी भागात उष्णता अधिक जाणवण्याचं कारण म्हणजे पत्र्याची गरम. धातूचे पत्रे सर्रासपणे वापरले जातात जे लवकर गरम होतात आणि या पत्र्यांमुळे उष्णता घरातच अडकून राहते. शहरांमध्ये व्यावसायिक इमारती या काचेच्या बनलेल्या असतात. या काचेच्या इमारतींमुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतो. या काचेच्या इमारती प्रकाश आणि उष्णता दोन्ही परावर्तित करू लागतात, ज्यामुळे डबल सन इफेक्ट निर्माण होतो. ही बाब उष्णता वाढवण्यास कारणीभूत ठरते. हीच बाब आहे की ज्यामुळे सौमित्र यांची आज ऊन जरा जास्तच आहे ही कविता उन्हाळ्यात वारंवार आठवते आणि मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाची वाट पाहिली जाऊ लागते. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.